नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। ही ब्रेकिंग न्यूज आपणासाठी दिलासादायक ठरणार आहे। तर चला पाहूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। मित्रांनो, आजची आपली बातमी आहे 21 नोव्हेंबरची मोठी खुशखबर। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आजची ब्रेकिंग न्यूज संदर्भात 3 मोठे शासन निर्णय निर्गमित। जाणून घ्या सविस्तर माहिती। या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया। बातमीचे शीर्षक आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 20/11/2025 रोजी निर्गमित झाले 3 मोठे शासन निर्णय GR। या संदर्भामध्ये पाहूया माहिती। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। 21 नोव्हेंबरची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। ब्रेकिंग न्यूज संदर्भात 3 मोठे शासन निर्णय निर्गमित केले आहेत। कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केले आहेत? राज्य कर्मचाऱ्यांना शासन निर्णयाचा फायदा होणार की तोटा होणार? तिन्ही शासन निर्णयात कोणत्या बाबीचा समावेश केला? वरील उपरोक्त प्रश्नाच्या संदर्भात उत्तरे जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास पहा। चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही बातमी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करून लाईक करायला विसरू नका। तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी 3 मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झाले आहे। शासन निर्णय क्रमांक 1 अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने निर्गमित केला असून या शासन निर्णयात असे स्पष्ट केले आहे की क्षेत्रीय पुरवठा यंत्रणेतील पुरवठा कार्यालयाच्या आस्थापनेवरील शिपाई गट ड संवर्गातील पदे अनुकंपा नियुक्ती करता पुनर्जीवित करण्याबाबत शासन निर्णय शासनाने निर्गमित केलेला आहे। त्यानंतर शासन निर्णय क्रमांक 2 थकीत वेतन अदा करण्याच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केला आहे। ज्यांचे वेतन थकीत आहे त्या थकीत वेतन देण्याच्या संदर्भातला शासन निर्णयाचे स्पष्टीकरण। अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तर विभागातील अंतर्गत विषय शिक्षक यांचे वेतन अदा करण्याच्या बाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मंजुरी देण्यात आली आहे आणि संबंधित निधी हा संबंधित विषय शिक्षकांना वेळेवर निर्गमित करून वेळेवर देण्यात यावा या प्रकारचा हा शासन निर्णय आहे। शासन निर्णय 3 क्रमांक 3 वेतन अनुदान आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा शासन निर्णय आहे। माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर 2025 चे वेतन देय करता अनुदान निधी वितरित करण्यास शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मंजुरी दिली आहे आणि यामुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पगार आता वेळेवर होणार आहे। सदर निधी हा नियंत्रक अधिकारी अधीनस्थ ठेवण्यास उपरोक्त नियमानुसार वितरित करण्यास मान्यता दिली असून नियुक्त अधिकारी म्हणून शिक्षण आयुक्त यांची नियुक्ती केली आहे आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे वेतन हे त्यांना वेळेवर प्राप्त करण्याची संपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे। शासन निर्णय हे जे आहे तर शासन निर्णयावर क्लिक करून याबाबत परिपत्रक डाउनलोड करू शकतात। तोच PDF सुद्धा डाउनलोड करू शकतात। संबंधित शासन निर्णयाच्या संदर्भातील लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे। तर ही निळ्या अक्षराने दिसणारी लिंक आहे आणि ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे। तेथून तुम्ही डाउनलोडही करू शकता, PDF सुद्धा घेऊ शकता, तिथेच वाचूही शकता। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे। मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।